आजपर्यंत या शाळेचं फक्त आम्ही ऐकलेलं होतं आणि आज डायरेक्ट बघितलं आम्ही की यांचा काय काय उपक्रम चांगलं करतात ती. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मराठी मुले जामखेड ही शाळा तालुक्यातील एक नावाजलेली शाळा असून शालेय शिक्षणाबरोबरच सामाजिक बांधिलकी, सर्व धर्म समभाव अशी वृत्ती विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण होतील अशा पद्धतीचे शिक्षण विद्यार्थ्यांना देण्याचे काम सर्वच शिक्षक करत असतात. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातील लाखो वारकरी पायी चालत पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी पायदिंडीत जात असतात. परंतु शाळकऱ्यांना लहान लहान विद्यार्थ्यांना हे करणे सोपे नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना पांडुरंगाचे दर्शन, वारकरी, टाळकरी, मिरवणूक, रिंगण अशा विविध गोष्टींची माहिती व्हावी या उद्देशाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मराठी मुले जामखेड या शाळेत बालदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी रोजी आठवडे बाजार असूनही शाळेच्या विद्यार्थ्यांनी अगदी शिस्तीत बालदिंडी यशस्वीपणे पूर्ण केली. या दिंडीत वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान लहान मुलं, पालखी मिरवणूक आणि विठू नामाचा गजर अशा वातावरणात जामखेड शहर आणि परिसरात शाळेचा बालदिंडी सोहळा रंगला. विठ्ठल रखुमाई, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम व अन्य संतांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी आकर्षक ठरले. बाल वारकरी दिंडीचे सोहळ्याचे नागरिकांनी ठिकठिकाणी तोंड भरून कौतुक व स्वागत केले. शाळेतून निघालेली बालदिंडी तहसील कार्यालय मार्गे, काशीद हॉस्पिटल ते कुंभार गल्ली मार्गे महादेव गल्ली, विठ्ठल मंदिर, मेनपेठ वाचनालय रोड ते मोगलपुरा मार्गे दिंडी शाळेमध्ये दाखल झाली. शाळेमध्ये रिंगण सोहळा पार पडला. त्यामध्ये सर्व विद्यार्थी व बाल विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी, मुख्याध्यापकांनी सुद्धा विद्यार्थ्यांसोबत रिंगण सोहळ्याचा आनंद लुटला. सर्वच विद्यार्थी शिक्षकांसोबत फुगडी खेळण्याचा आनंद लुटला. त्याचबरोबर जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा सेमी इंग्रजी शाळेतर्फे आयोजित केलेल्या या बालदिंडी सोहळ्यामध्ये इयत्ता 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. टाळ, मृदुंग व विठ्ठल नामांनी पालखी मार्ग नादला. छोटे कीर्तनकार चिरंजीव जयहरी महारुद्र नागरगोजे या छोट्याशा विद्यार्थ्यांनी कीर्तनही केले. अशाच कलागुणांना वाव देण्याचे काम शाळा करते. या शाळेत कायम विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जाते. बाल वारकरी दिंडी सोहळ्याचे शाळेच्या शिक्षकांनी योग्य नियोजन केले होते. शाळेचे मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडेल या उद्देशाने वारकरी संप्रदायाबद्दलची माहिती विद्यार्थ्यांना दिली. त्यावेळी मुलांच्या शाळेचे मुख्याध्यापक कर्डिले सर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नासिर चाचू सय्यद, प्राध्यापक निलेश गायकवाड सर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना मिष्टान्नाचे पौष्टिक जेवणाची सोय करण्यात आली होती. यावेळी सर्व शिक्षक व पालकांनी विद्यार्थ्यांना जेवण वाढण्यासाठी मदत केली. अतिशय सुंदर अशा उपक्रमात सहभागी होऊन विद्यार्थ्यांनी वेगळाच अनुभव घेतला. बालदिंडी सोहळ्याचे सूत्रसंचालन मोळकर सर यांनी केले तर आभार माकुडे सर यांनी मानले. या बालदिंडी सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाळेच्या शिक्षिका श्रीमती वंदना मोरे मॅडम, श्रीमती साळे मॅडम, श्रीमती साबळे मॅडम, श्रीमती मेत्रे मॅडम, श्रीमती वराडे मॅडम, श्रीमती धावड मॅडम, श्रीमती ससानी मॅडम, मान्य कदम सर, श्रीमती डिसले मॅडम, श्रीमती कल्पना मोरे मॅडम आदींनी विशेष परिश्रम घेतले.
परिषद जामखेड मराठी मुली शाळा आज पोतोर या शाळेचं फक्त आम्ही ऐकलेलं होतं आणि आज डायरेक्ट बघितलं आम्ही की यांचं काय काय उपक्रम चांगलं करतात ती. तर ह्याच्यामध्ये सर्व जातीचे मुलं आहेत, सर्व धर्मसमभाव यांचे विचार आहेत शिक्षकांचे सुद्धा. त्याच्यामुळं ह्या शाळेने असंच उपक्रम करीत राहावं यांना मी अभिनंदन करतो यांचं. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मराठी मुली जामखेड मुख्याध्यापक श्री कर्मले सर, आज आमच्या शाळेमध्ये शालेय उपक्रमाअंतर्गत दिंडी सोहळा साजरा करण्यात आला. यामध्ये सर्व मुलांनी खूप आनंदाने भाग घेतला, पालकांनी यामध्ये भाग घेतला आणि यासाठी आम्ही वरिष्ठांचं आम्हाला नेहमी उपक्रम राबवता आम्हाला शिकवत असतो आणि यामध्ये मुलांना खूप मोठा आनंद मिळतो. मुलांचा यामध्ये उपक्रम असं राबवल्याने मुलांचा यामध्ये सर्वांगीण विकास होतो आणि मुलं नेहमी आनंदी राहतात. अशाच प्रकारचे विविध उपक्रम आम्ही आपल्या शाळेमध्ये वर्षभर राबवत असतो. सर्व पडवीमध्ये पलीकडच्या पडवीमध्ये बसा. जुन्या पडवीत आणि काही इकडं रांगेमध्ये बसायचं आहे. खाली